नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी सांगलीमधून एक ब्रेकिंग बातमी. मनपाची तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण एक्सप्रेस धडाक्यात. 70 पेक्षा अधिक अनधिकृत संरचनांचा सफाया. स्वच्छ रस्ते सुरक्षित शहर अभियानाअंतर्गत कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी व 100 फुटी रोड परिसरात सकाळ दुपार अशा 2 टप्प्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांना अडथळा मुक्त स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्यासाठी राबवलेल्या स्वच्छ रस्ते सुरक्षित शहर अभियानाला आज सलग तिसऱ्या दिवशीही उल्लेखनीय यश मिळाले. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच उपायुक्त सौ अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपा पथकाने सकाळ व दुपार अशा 2 सत्रात व्यापक अतिक्रमण कारवाई केली. या मोहिमेमुळे वाढती वाहतूक कोंडी, पादचारी मार्गावरील अडथळे आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे. आणि या कारवाईबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट आणि ठाम संदेश नागरिकांना दिलेला आहे. सार्वजनिक रस्ते हे सर्व नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ वापरासाठी आहेत. कोणतेही अतिक्रमण शहराच्या विकासाला आडकाठी ठरते. सलग कारवाई ही शहराचा चेहरा बदलण्यासाठी निर्णायक सुरुवात आहे. प्रशासनाची मोहीम सातत्याने राबवणार असून नागरिकांनी सहकार्य करून हा बदल कायम ठेवावा, असं सत्यम गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे.